मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, हजारो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा. नेमका कोणता निर्णय न्यायालयाने दिलासादायक दिलेला आहे जाणून घ्या या व्हिडिओच्या माध्यमातून. त्याकरता मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. मित्रांनो, जुनी पेन्शन योजनेबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने महत्वपूर्ण निकाल दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील हजारो शिक्षकांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित शाळांमध्ये नियमानुसार नियुक्ती झालेल्या आणि नंतर त्या शाळांना 100% अनुदान मिळालेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होणार असल्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती नितीन जामदार आणि मंदार देशपांडे यांच्या खंडपीठाने 23 जुलै 2026 रोजी हा निकाल दिला आहे. याचिकाकर्ते 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित विभागात नियमानुसार सहाय्यक शिक्षक म्हणून नियुक्त झाले होते. त्यानंतर संबंधित शाळा विभागांना 100% अनुदान मंजूर झाले असून शिक्षकांच्या सेवेलाही शिक्षण अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. त्यामुळे अशा शिक्षकांना महाराष्ट्र नागरिक सेवा पेन्शन नियम 1982 नुसार जुनी पेन्शन योजना लागू करण्यात ते पात्र आहेत असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षण अधिकाऱ्यांचा आदेश रद्द. मित्रांनो, या प्रकरणात शिक्षण अधिकाऱ्यांनी 6 ऑगस्ट 2025 रोजी संबंधित शिक्षकांना जुनी पेन्शन योजनेचा लाभ नाकारला होता. मात्र हा आदेश बेकायदेशीर ठरवत उच्च न्यायालयाने तो रद्द केला आहे. राज्य सरकारला न्यायालयाचे स्पष्ट निर्देश. मित्रांनो, न्यायालयाने राज्य शासन, शिक्षण विभाग आणि संबंधित अधिकाऱ्यांना याचिकाकर्त्या शिक्षकांना महाराष्ट्र नागरिक सेवा पेन्शन नियम 1982 तसेच लागू असलेल्या इतर नियमानुसार जुनी पेन्शन योजनेचे सर्व लाभ देण्याचे निर्देश दिले आहे. याचिका मंजूर प्रकरण निकाली. मित्रांनो, या प्रकरणातील सर्व बाबींचा विचार करून न्यायालयाने संबंधित शिक्षकांची याचिका मंजूर केली असून प्रकरण निकाली काढलेले आहे. हजारो शिक्षकांसाठी महत्वाचा निकाल. मित्रांनो, या निर्णयामुळे 31 ऑक्टोबर 2005 पूर्वी विनाअनुदानित शाळांमध्ये नियुक्ती होऊन नंतर त्या शाळा किंवा विभागांना अनुदान मिळालेल्या आणि सेवेला शिक्षण विभागाची मान्यता असलेल्या सहाय्यक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होईल हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. शिक्षक संघटनांच्या मते या निर्णयाचा लाभ राज्यातील अशाच परिस्थितीतील हजारो शिक्षकांना मिळू शकतो. त्यामुळे जुनी पेन्शन योजनेसंदर्भातील अनेक प्रलंबित प्रकरणावरही या निर्णयाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि नवनवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.